नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत. त्याआधी बघूया की आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि ती त्यामध्ये काय झालं. बघा, मी काल बोललो होतो की हँगिंग मॅन, काय म्हणतो मी, हँगिंग मॅन ही कॅन्डल क्लोज झाली होती ट्यूजडेला. हँगिंग मॅन ही कॅन्डल क्लोज झाली होती. कशी दिसते बघा, हँगिंग मॅन कॅन्डल इथं आहे बघा, हे अशी दिसते. हे हँगिंग मॅन कॅन्डल आहे. पण ह्याचं मी काय बोलेल तुम्हाला, जर मार्केटमध्ये समजा जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर ते कॅन्डल आहे ना, फ्लॅट ओपन झालं आणि रिस्पेक्ट वरच्या रजिस्टर म्हणजे वरचं काय त्याचा हायला जर रिस्पेक्ट देत असेल, मार्केट हायला जर रिस्पेक्ट देत असेल तर आपल्याला हे जे खालचं लो आहे ना ते पाहायला मिळेल. हे मी बोललो होतं. मार्केट जर फ्लॅट झाला असेल आणि तो वरच्या हायला रिस्पेक्ट देत असेल तर आपल्याला हे खालचं लो परत एकदा टेस्ट करायला मिळेल, हे मांडलं होतं. जर बिग मुवमेंट पाहिजे असेल तर मार्केटनं ह्याच्यावर म्हणजे किती 51,050 हे दिसतंय का, 51,050च्या वर गेलं पाहिजे होतं. 51,500 आणि खाली म्हणलं तर जे 50,000 51,000च्या खाली खाली 51,000च्या खाली ट्रेड केलं पाहिजे होतं मार्केटनं. ठीक आहे, असं म्हणलं होतं. की बघा आता मार्केटमध्ये झालंय काय ते आपण काय करूया की आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलवर शिफ्ट होऊया. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला क्लिअर समजून जाईल काय झालं. ठीक आहे, 15 मिनिटाची कॅन्डल बघा की पहिल्यांदा मार्केट ओपन झालं ते म्हणजे फ्लॅटच ओपन झालं. 51,200लाच ओपन झालं बनलेलं मी. तिथून नंतर मार्केटनं काय केलं की 51,100 51,100 51,000 बरोबर 51,000 पर्यंत आलाय. तिथून नंतर मार्केटनं रिव्हर्स केलंय. ती पण कुठपर्यंत, जे जे हाय आहे ना 51,300 350 इथपर्यंत गेलाय. म्हणजे त्यानं रिस्पेक्ट दिलाय त्या हँगिंग मॅन कॅन्डलला. काय म्हणतोय मी, ह्या कॅन्डलला त्यानं रिस्पेक्ट दिलेला आहे. पण आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड कधी मिळणार म्हणलेलं मी, जर वर साईडला जर कुठंतरी एम पॅटर्न तयार होत असेल तर आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड मिळणार होता. हे पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं. मग ते कसा झालाय बघा, तुम्हाला दाखवतो. एक बघा इथं बघा, पहिल्यांदा सुरुवातीला मार्केटनं काय केलं, वर गेलं. तिथून नंतर मार्केट वर गेलेलं आहे. पण इथं होल्ड करू शकलं नाही. इथून जर बिग मुवमेंट पाहिजे असली असतं ना मार्केटला, तर इथं होल्ड राहिलं असतं, झालं पाहिजे होतं आणि तिथून आपल्याला 500 पर्यंत टार्गेट मिळलं असतं फक्त. कारण की ऑलरेडी म्हणलेलं मी, फ्लॅट जर मार्केट ओपन झालं तर आपल्याला बिग मुवमेंट पाहायला मिळणार नाही. ते कोणत्या पण साईडला असू द्या, वरच्या साईडला असू किंवा डाऊन साईडला असू द्या. ठीक आहे, पण इथून नंतर बघा काय झालं, मार्केटमध्ये ओपन झाले आणि कितीपर्यंत गेलं, 51,300 ते 400 ह्या रेंजपर्यंत गेलं. तिथून नंतर मार्केटने एम पॅटर्न तयार केला. इथं बघा, इथून इथं हा एम पॅटर्न तयार झालेला आहे. ठीक आहे, एम पॅटर्न तयार झाला. एम पॅटर्न तयार झाल्यानंतर इथून मार्केटनं किती दाखवलं आपल्याला, 51,000 हे टार्गेट आपल्याला दाखवलेलं आहे. आता उद्याच्या अनालिसिससाठी आपण पहिल्यांदा काय करूया की परत एकदा डेलीचं कॅन्डल ओपन करूया आणि त्यावरून आपण उद्यासाठी म्हणजे ट्यूजडेला बँक निफ्टीमध्ये काय होईल ते आपण पाहूया. ठीक आहे, आज काय झालं ते तर आपण चेक केलेलं आहे. तर आता उद्या काय होऊ शकतं बघा. उद्या मार्केटमध्ये आहे ना, आता एक झोन तयार झाला आहे. कोणता झोन म्हणजे वरच्या साईडला 51,500 म्हणता येईल आणि खालच्या साईडला आहे तो म्हणजे 50,500 हा झोन तयार झालेला आहे. वरच्या साईडला बघा, लिहितोय तो मी 51,500 खालून म्हणलं तर 50,500 म्हणजे 1,000 पॉईंटची एक रेंज तयार मार्केटमध्ये झालेली आहे. 1,000 पॉईंटची ही रेंज. ह्या झोनमध्ये आपल्याला मार्केट साइड वेव्ह पूर्ण पाहायला मिळेल. ठीक आहे. करूया की मार्केटचं उद्यासाठी ॲनालिसिस करूया की मार्केटमध्ये उद्या काय होऊ शकतं. बघा आता मी काय सांगतोय तुम्हाला, ऑलरेडी आता हा झोन तयार झाला आहे 51,500 ते 50,500चा. ठीक आहे. आता समजा उद्याच्याला पहिली कंडिशन मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, काय म्हणतो मी, फ्लॅट. तर आपल्याला ह्या झोनमध्येच म्हणतोय मी, काय सांगतो अजून एकदा सांगतोय, ह्या झोनमध्येच मार्केट आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. नंतर बघा फ्लॅटमध्ये झालं तर मी सांगितले तुम्हाला. जर उद्याच्याला समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, आता समजा कुठं ओपन झालं, आता क्लोजिंग झाली 51,000ला, 51,200 असू द्या, 300 असू द्या, इथं जर क्लोजिंग झालं तर आपल्याला नंतर 51,500चा रेजिस्टन्स परत एकदा पाहायला मिळेल. जेव्हा ह्याच्यावर ट्रेड करेल 51,500च्या, तेव्हा आपल्याला वरचे बिग मुवमेंट पाहायला मिळेल. सेम कंडिशन गॅप डाऊनला सुद्धा. तर समजा मार्केट गॅप डाऊन झालं, 51,000 किती क्लोजिंग झालं 51,800. 51,800 खाली क्लोज करू द्या. त्यानंतर पहिल्यांदा 51,600 एक टार्गेट आहे, कारण तिथे एक सपोर्ट केलेला आहे तिथं. ठीक आहे, सपोर्ट तयार आहे आणि तिथून नंतर जर खाली जात असेल तर आपल्याला नवीन खालची लेवलपर्यंत पाहायला मिळेल. ठीक आहे, पण मला काय म्हणायचं आहे की ह्या झोनमध्ये असेल तर आपण जास्त करून ट्रेड करू नका. जर करायचं असेल तर जो आपला जर रिस्क रिवॉर्ड असेल ना, तो 1:1 फॉलो करा आणि
1:2 मी काय म्हणते 1:1 रिस्क रिवॉर्ड फॉलो करा. कोणत्यामध्ये? ह्या झोनमध्ये 51,500 ते 50,500. 51,500 ठीक आहे, मी ते लिहितो परत एकदा. ते 50,500 ह्या झोनमध्ये तुम्ही काय करायचं, जर एंट्री तुम्हाला सेटअपनुसार मिळत असेल तर 1:1 रेशो फॉलो करायचा. त्यानंतर 1:2 साठी जायचं असेल, 1:2ला जर तुम्हाला जायचं असेल तर काय करायचं, ट्रेलिंग करायचं. काय म्हणतो मी? ट्रेलिंग. कारण की हा झोन जो आहे ना, व्होलॅटाईल झोन आणि साइडवेज झोन आहे. त्यामुळं तुमची जर एंट्री घेतली जर 1:1 मिळत असेल तर बुक पण करू शकता किंवा ट्रेल पण करू शकता. जर तुम्ही वेट केलं तर तुमचं जे SL आहे ना, ते हिट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. साइडवेव्ह मार्केटमध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलं पाहिजे. काय म्हणतोय मी? साइडवेव्ह मार्केटमध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलं पाहिजे. हे तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. अजून नवीन जर पॉईंट सांगायचं झालं तर आपण काय करूया, जरा 15 मिनिटं कॅन्डलमध्ये जरा शिफ्ट होऊन जर आपण काय मिळतं का बघा, चेक करूया की काय ट्रान्झॅक्शन चेक होते का. ठीक आहे. 15 मिनिटाची कॅन्डलमध्ये बघा इथं सरळ दिसतंय. तर मार्केटनं काय केलं बघा, इथं आला, इथून नियम पॅटर्न करून खाली आलेला आहे म्हणते, बरोबर का. पण क्लोजिंग कुठे दिलं बरोबर 51,000ला. आता बघा मी तीच म्हणतो 51,400 इथे दिसते रेंज. आणि खालच्या साईडला बघा आता कुठं आहे ही वाली 50,800 हा झोन. 15 मिनिटामध्ये आपल्याला हा झोन दाखवतोय. 15 मिनिटामध्ये हा झोन दाखवतोय. जर समजा 51,400च्या वर ह्या लेवलमध्ये 51,400च्या वर जर ट्रेड करत असेल तर, पण त्याआधी आपल्याला एक स्मॉल टार्गेट मिळेल, ते म्हणजे 51,500चं. आणि खालच्या साईडला 50,800च्या खाली जात असेल तर आपल्याला इथं 600 मिळेल. पण डायरेक्शन आपली हीच राहणार. कंटिन्यू मार्केट परत ह्याच डायरेक्शनला जाऊ शकतं. आणि जर इकडे जात असेल म्हणजे वरच्या साईडला जात असेल तर ही वरची डायरेक्शन राहील. पण ह्या झोनमध्ये जे 51,500 म्हणतोय मी, आणि खालच्या साईडला धरून चला 51,000, वरच्या साईडला 51,500 आणि खालच्या साईडला 50,800 धरा. या 800 ह्या झोनमध्ये मार्केट आपल्याला साइड वेव्ह पाहायला मिळेल. ठीक आहे, एवढं सांगेल मी. उद्याच्या मार्केटमध्ये कसं ओपन होतं त्यावर पण इम्पॉर्टंट आहे. जर गॅप अप गॅप डाऊन होत असेल मोठा म्हणतोय तर आपल्याला त्या डायरेक्शनला जायचं आहे. पण त्यासाठी त्या लेवलच्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याला समजा ओपन झालं की त्याला 50,800ला क्लोजिंग किती झाले 51,000ला 50,800ला ओपन झालं आणि इथूनच त्यांना काय केलं की थोडा वेळ इथं थांबून वर येत असेल तर मार्केट परत साइड वेव्ह बघायला मिळेल. सेम कंडिशन 51,400ला ओपन होत असेल, गॅप अप म्हणतोय मी, 400 300 असं ओपन होत असेल आणि इथं थांबणं गरजेचं आहे. इथं थांबत नसेल तर इथून नंतर मार्केट परत खाली आलेलं आपल्याला दिसून येईल आणि ह्या झोनमध्ये परत नंतर कुठेतरी कॅन्डल क्लोज होईल. ठीक आहे. त्यामुळं मी काय म्हणतोय, लास्टला सांगतोय अजून एकदा की जर मार्केट ह्याच झोनमध्ये असेल म्हणजे साइडवेव्ह आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की तुमचं कॅपिटल वाचवा. SL हिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. एंट्री घेतल्यानंतर जर SL हिट होत असेल तर बुक करा. आणि जर टार्गेट मिळत असेल, टार्गेट तुमचं जे 1:1 असेल तर बुक करा आणि साईटला बसा. ठीक आहे. थँक्यू.